सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। जावळी तालुक्यातील ओझरे गावात जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय, तर रामनगर परिसरात मोठं वडाचं झाड शेडवर कोसळल्यानं हॉटेलसह वाहनांचं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपिटीचा पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणात जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी मोठमोठ्या दुर्घटना देखील घडल्या आहेत। मी सध्या रामनगर परिसरामध्ये आहे। तुम्ही पाहू शकताय प्रचंड मोठं जे वडाचं झाड आहे या शेडवर कोसळलं आहे। संपूर्ण शेड हे जमीनदोस्त झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळते। या शेडच्या बाजूला 2 ते 3 दुचाकी देखील होत्या, त्याचं देखील मोठं नुकसान झालं आहे। दुसरीकडे जावली तालुक्यातील ओझरे गावामध्ये जिल्हा परिषद शाळेचे नव्यानं बांधकाम सुरू असलेले भिंत ही महिलेच्या अंगावर कोसळली आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू देखील झाला आहे। त्यामुळं या अचानक आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। प्रशासनाने सतर्क राहण्याचं आव्हान देखील नागरिकांना केलं आहे। घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, झाडाखाली किंवा जीर्ण इमारती जवळ थांबू नये असं देखील आवाहन करण्यात आले। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज देखील येलो अलर्ट देखील या सातारा जिल्ह्याला देण्यात आला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा दुर्घटना घडू नये, अवकाळी पावसाचा फटका हा शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाला बसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे जे नागरिक आहेत त्यांनी आपली खबरदारी घ्यावी असं देखील आवाहन यावेळी प्रशासनाकडनं करताना आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।